नवापूर मार्केट कमिटीत सभापती बकाराम दादा गावित यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव खारिज। दुसऱ्यांदा सभापती बकाराम दादा गावितांचा विजय, फटाक्यांची आतषबाजी। नवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बकाराम गावित यांच्या विरोधात एका वर्षात दुसऱ्यांदा दाखल करण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव अखेर गणपूर्ती अभावी बारगळलाय। त्यामुळे सत्ताधारी काँग्रेस पक्षाला मोठा राजकीय धक्का बसलाय। सभापती बकाराम गावित यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालाय। बाजार समितीची एकूण सदस्य संख्या 18 असून त्यापैकी 17 सदस्य निवडून आलेत तर एक जागा रिक्त आहे। दरम्यान अविश्वास प्रस्ताव दाखल झाल्यानंतर सदस्य नवलसिंग सिंगा गावित यांचं निधन झाल्यानं सद्यस्थितीत सदस्य संख्या आणखी कमी झाली होती। एकूण सदस्यांपैकी 13 सदस्यांनी दिनांक 3 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव सादर केला होता। या प्रस्तावावर जिल्हाधिकाऱ्यांच्या 22 डिसेंबर 2025 रोजीच्या आदेशानुसार 2 जानेवारी 2026 रोजी बाजार समितीच्या कार्यालयात विशेष सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। ही सभा प्राधिकृत निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था नवापूर येथील अधिकारी सागर गवंड यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता सुरू झाली। सभेसाठी 30 मिनिटांचा अवधी देण्यात आला असतानाही प्रत्यक्षात केवळ 2च सदस्य भालचंद्र गावित व रमिला दिलीप गावित उपस्थित राहिले। आवश्यक गणपूर्ती पूर्ण न झाल्यानं महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील कलम 23 अनुसार ही विशेष सभा तहकूब करण्यात आली। अविश्वास प्रस्ताव आपोआप बारगळला। या घडामोडीमुळे बाजार समितीतील राजकीय वातावरणाला नवबळण मिळालंय। सभापती बकाराम गावित यांच्या नेतृत्वावरील विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झालाय। दरम्यान अविश्वास प्रस्ताव खारिज होताच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगराध्यक्ष जयवंत जाधव, गटनेते नरेंद्र नगराळे, नगरसेवक धर्मेंद्र पाटील, भालचंद्र गावित, मनोहर नगराळे, राजू गावित, रणजित गावित आदी कार्यकर्त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोषात आनंद साजरा केला। विकास व विनियम अधिनियम 1963 अन्वये कलम 23 अन्वये सभापती किंवा उपसभापती यांच्याविरुद्ध अविश्वासाची तरतूद आहे। त्यानुसार बाजार समितीच्या एकूण 13 समिती सदस्यांनी त्यांच्या स्वाक्षरीने माननीय जिल्हाधिकारी सो नंदुरबार यांच्याकडे दिनांक 3/11/2025 रोजीच्या पत्रान्वये कृषी उत्पन्न बाजार समिती नवापूरचे विद्यमान सभापती श्री बकाराम फत्तेसिंग गावित यांच्याविरुद्ध कलम 23 अन्वये अविश्वास ठरावाची मागणी केली होती। सदर पत्राच्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी सो नंदुरबार यांच्या कार्यालयाकडे जाक्र 20/6 क्रूबास नवापूर अप्र ठराव कार्यवाही सन 2025 दिनांक 22/12/2025 रोजीच्या आदेशानुसार विशेष सभा बोलवण्यासाठी माझी श्री सागर गवंड सो सहाय्यक निबंधक सहकारी संस्था नवापूर यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती। त्यानुसार सभेचे प्राधिकृत अधिकारी यांच्याकडील दिनांक 24/12/2025 रोजीच्या विशेष सभेची नोटीस सर्व समिती सदस्यांना बजावण्यात आली होती। त्यानुसार आज दिनांक 2/1/2026 रोजी सकाळी 11 वाजता ही विशेष सभा आयोजित केली होती। सदर विशेष सभेस बाजार समितीचे 2 संचालक उपस्थित होते। विशेष सभा ही गणपूर्ती अभावी तहकूब करण्यात येत आहे आणि त्यानुसार श्री विद्यमान जे सभापती आहेत त्यांच्या विरुद्धचा अविश्वास हा प्रस्ताव हा नामंजूर करण्यात येत आहे। बाजार समितीच्या अविश्वास ठरावावर समोरील कोणीही उपस्थित न राहिल्याने आम्ही फक्त 2 सदस्य भालचंद्र गावित आणि रमिला गावित या दोघंच उपस्थितीत राहिल्याने अविश्वास हा बारगळलेला आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज आहिरे, नवापूर।